भारतीय राज्यघटनेत शेतकरी अत्यंत महत्वाचा घटक असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्र व राज्य शासनाकडून सतत दुर्लक्ष करण्यात आले आहे। आजही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला नाही। त्यांच्या मागणीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। इरविन चौकातून शासन विरोधात घोषणाबाजी देत दुपारी हा मोर्चा जिल्हाधिकारी अमरावती कार्यालयावर धडकला। यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला। या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप प्रामुख्याने सहभागी झाले होते। केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा या योजनांचा घोषणाबाजी करत निषेध नोंदवत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी सुधाकर भारसागळे, हरिभाऊ मोड, बाळासाहेब हिंगणीकर, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, रामेश्वर अभ्यंकर, सतीश हाडोडे, श्रीकांत गावंडे, गिरीश कराडे, राम चव्हाण, दिलीप काळबांडे, प्रदीप देशमुख, अरुण वानखडे, प्रवीण मनोहर, रवी पटेल, मुकद्दार खा पठाण, प्रकाश चव्हाण व आदी काँग्रेस नेते प्रामुख्याने सहभागी झाले होते। मनू सुडे सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अमरावती।